नमस्कार, जय श्री कृष्ण, राधे राधे. आज मी तुम्हाला गोपीबाई कशा पद्धतीने तयार करायची ते मी तुम्हाला शिकवते आहे. तर त्यासाठी मी ही बघा ही पट्टी घेतलेली आहे. ही जवळजवळ 35 सेंटीमीटरची घेतलेली आहे मी. तर या पट्टीची जी उंची आहे ती 4 इंच आहे. ते माझ्याकडून दाखवलं नाही गेलं, ते तुम्ही तेवढं हे करून समजून घ्या. त्याच्यानंतर इथून आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. दोघं बाजूने 3-3 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे. 3 इंच इकडं व 3 इंच तिकडं. दोघेही बाजूला आपल्याला चुन्या टाकायच्या नाही आहेत. कारण तेवढी ती जी बाजू आहे आपली ती फिटिंगमध्ये जात असते. तर मग तिथून पुढं आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. हे बघा अशा मी छोट्या-छोट्या प्लेट टाकते आहे. हे बघा व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स टाकायच्या आहेत आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने दोरे वगैरे असतील ते कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या बाजूला पण आपल्याला चुने टाकून घ्यायचे आहेत. हे बघा व्यवस्थित चुने टाकायचे आहेत दुसऱ्या बाजूच्या पण. हे बघा अशा व्यवस्थित एकसारख्या चुन्या टाकायच्या आहेत. जर कोणाला जास्त पफ पाहिजे असेल तर आपण एक बाजू सरळ व एक बाजू अपोजिट म्हणजे असं सरळ उलट्या आणि सीध्या चुन्या पण आपण टाकू शकतो. पण मी या सरळच घेतलेल्या आहे. कारण ते जे माझे क्लायंट आहे त्यांना जास्त पफ मोठा नको होता, नॉर्मल पाहिजे होता, म्हणून मी या सरळच घेतलेल्या आहेत. हे बघा अशा प्लेट्स मी टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे. तर ही जी पट्टी आहे ही 1.5 इंचाची आहे. तर 1.5 इंचाची मी पट्टी कट करून घेतलेली आहे त्याच मापाची. व त्याला अशा पद्धतीने उलट बाजूने आपल्याला जॉईन करायची आहे. बाहीची जी उलट बाजू असते तर तिथून जॉईन करायची आहे. व एक्स्ट्रा जी पट्टी असेल ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कमी जास्त असेल ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला दाब शिलाई टाकायची आहे फिनिशिंगसाठी. हे बघा व हे बघा हिला अशा पद्धतीने याच्यावरती हे बघा अशा प्रकारे दुमडून त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित शिलाई टाकायची आहे. हे बघा त्यानंतर लहान मोठं असेल ते कट करून घ्यायचं आहे. नंतर हे दोघेही बाजू व्यवस्थित जॉईन करायचे आहेत व पिनांनी आपल्याला पॅक करायचं आहे ते. हे बघा हे पिनांनी पॅक करून घेतलं आहे, ज्यामुळे आपला जो कपडा आहे तो सरकायला नको. आणि त्यानंतर आता आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला अगोदर आपली बाहीची उंची मोजून घ्यायची आहे. तर माझी बाहीची उंची घेतली मी 3.5 इंच. कारण अर्धा इंच आपला पफ उंचावर जाईल, त्याच्यामुळे मी अर्धा इंच थोडं एक्स्ट्रा घेतलेलं आहे. 3चीच बाही आहे माझ्या कस्टमरची. त्यानंतर इथून 2.5 इंच व इथून सरळ रेष ओढून त्यानंतर आपला जो मुंडा आहे त्याचं माप टाकायचं आहे. तर मी 7.5 इंच 7 इंचावरती ते टाकलं माप. आणि त्यानंतर अशा प्रकारे बाहीचा आकार देऊन दिलेला आहे गोलाकार. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर या पिना काढून घ्यायच्या आहेत.
नंतर तसंच दुसऱ्या बाजूला त्याच्यावरती अशा प्रकारे हे करून आकार देऊन द्यायचा आहे. हे बघा, दुसऱ्या साईडला पण तो आकार व्यवस्थित येऊन गेलेला आहे. त्या आकारानुसार आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, ज्यामुळे काय होतं ना की आपण ज्या चुन्या टाकलेल्या आहेत त्या मागं पुढं पण होत नाही, लहान मोठ्या पण होत नाही आणि त्यांचा जो आकार आहे तो जसाचा तसा राहतो. त्यामुळे अशा पद्धतीने बाहीचा आकार देऊन दिलेला आहे मी. हे बघा, आता कमी जास्त असेल ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तशाच प्रकारे आपल्याला लेस जी आहे ना, ती लेस पण आहे, याला लेसचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला इथं बारीक लेस लावायची आहे, एवढी जाड नाही लावायची आहे. तर त्यासाठी आता जे लेसचा एक्स्ट्रा आहे ते मी कट करून घेत आहे. त्यानंतर ही बघा, अशी आपल्याला लेस लावायची आहे. त्यासाठी लेस लावण्यासाठी बाहीचा मध्य काढायचा आहे व त्याला चॉकने तिथं मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लेसचे जे आजूबाजू जे काठ आहेत ना, त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून ते पॅक करून घ्यायचं आहे, ज्यामुळे कसं आहे दोरे निघत नाही त्या लेसचे व लेस ब्लाऊज फाटूस्तवर तोपर्यंत जशीच्या तशी राहते. त्यानंतर लेसचा पण मध्य काढायचा आहे. अशा पद्धतीने मध्यावरती चॉकने सरळ मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बघा, याच्यामध्ये याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला लेस जॉईन करायची आहे. त्यामुळे काय होतं ना, आपली लेस जी असते ना ती मागं पुढं होत नाही व कमी जास्त पण होत नाही. नाही तर काही वेळेस कसं असतं, पुढच्या बाजूला कमी लागून जाते, मागच्या बाजूला जरा जास्त चालली जाते, किंवा पुढच्या बाजूला जास्त येते, मागच्या बाजूला कमी येते, असं होतं. तर याच्यामुळे काय होतं ना, कमी जास्त होत नाही. हे बघा, किती सुंदर दिसते ही लेस. तशाच पद्धतीने आपल्याला जी दुसरी बाही आहे ती रेडी करून घ्यायची आहे. तर हे बघा, हे गोपी बाही रेडी करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद.